नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, इकडे सिंधू आता मधू हातामधून सुटल्यामुळे खूप खचून गेलेली असते. ती म्हणत असते की काहीही करून मी ठरवलं होतं की त्या मधुराणीला समोर मी आणणार, पण मला हे करण्यासाठी अपयश आलेलं आहे. त्यातल्या त्यात मी राघवचा इतका मोठा पुरावा माझ्या हातातून सुटला याचं तर मला खरंच खूप वाईट वाटते. तेव्हा आता राजश्री, रुक्मिणी काकू, ऋतुजा सर्वजण तिला समजवत असतात की अगं सिंधू, तू ही सिंधू नाही आहेस आमची की तू खचून जाऊन हार मानशील. आमची सिंधू तर ही आहे की ढाल बनून नेहमी विजय मिळवणारी. तेव्हा ऋषभ आणि रेश्माचा संसार तुझ्यामुळे वाचला हे विसरलीस का सिंधू तू? आणि त्यानंतर राजश्रीचं शिक्षण हे फक्त तुझ्यामुळे पूर्ण झालंय सिंधू. आणि मग आता तू असं स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की तू आत्तासुद्धा जिंकून दाखवू शकतेस. त्यामुळे सिंधू, आमचा तुला सपोर्ट आहे. आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी आलो आहोत. तेव्हा तू अशी खचून जाऊ नकोस. त्यामुळे आमचं जे काही आमचा आधार आहे तो पूर्णपणे ढासळला जातो. आणि त्याप्रकारे ते सिंधूला समजावत असतात. आणि चांगल्याच प्रकारे धीर दिल्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे, मग मीही तयार आहे. तुम्ही जर माझ्यासोबत आहात तर मग मीही काहीही करून त्या मधुराणीला समोर आणणारच. आणि आत्ताच त्याची सुरुवात मी करत आहे. असं म्हणून सिंधू आता कारमध्ये बसून कुठे बाहेर चाललेली असते. आणि आता मधूला इकडे श्रीकांत म्हणत असतो की काय गं मधू, तू घाबरलीस का? पण मला आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे की सिंधू विनू आणि सावीला घेऊन कुठेतरी हा देश सोडून चाललेले आहे. तेव्हा नक्की तिच्या मनात चालले काय? सिंधूला अजून काय करायचं आहे मधुराणी? तेव्हा आता मधू तिच्या मामाला म्हणते की मामा, तू इतकंच ओळखलं होतंस ना सिंधूला? पण मला माहीत होतं तिच्या डोक्यात नेहमी काही ना काही शिजत असतं. तेव्हा आता तिला सावी आणि विनूला तिकडे बाहेर न्यायचं आहे. यात पण काहीतरी प्लॅन आहे मामा. ते इतकं सहजासहजी शक्य होणार नाही आहे की तिला बाहेर जायचं आहे म्हणून तिने गोष्ट सांगितलेली आहे. तर याच्यामागे वेगळं काहीतरी कारण आहे. तेव्हा मग मधुराणी म्हणत असते की मग मी ते कारण आता शोधणारच. तर आता नेमकं सिंधू ही रस्त्याने चाललेली असताना दोन गुंड तिला अडवतात. तेव्हा सिंधू ही खूप घाबरलेली असते, कारण ती गाडीमध्ये बसून हाच विचार करत चाललेली असते की माझ्या घरच्यांनी आज मला माझी जागा दाखवून दिलेली आहे की मी कधी हारत नसते. आणि माझ्यामध्ये तेवढं बळसुद्धा आहे की मी मधुराणीला हरवू शकते. मग मी का खचून जाऊ? आज जे काही व्हायचे ते होऊ दे, पण मी त्या मधुराणीला समोर आणणारच. असं म्हणत असतानाच ते गुंड आता सिंधूची गाडी अडवतात आणि मग सिंधू खाली उतरते. तेव्हा आता ते गुंड तिला मारणार असतात. आणि तेवढ्यातच तिथे मधुराणी येते. आणि मधुराणी म्हणते की सिंधू, तुला काय वाटलं मी तुझ्या समोर आली तर तू मला हरवशील? मी जिवंत आहे असं अख्ख्या जगाला सांगशील? अगं पण आता तुझं कोणी ऐकायला राहिलं तर पाहिजे ना. तू तरी जिवंत पाहिजे आहेस. आता तुझा खेळ संपलाय सिंधू. तेव्हा आता तुला माझ्यासमोर झुकावंच लागेल. तुला जर असं वाटत असेल ना की राघवची सुटका व्हावी, तर तुझा राघव तुला माझ्या हातात सोपवावं लागेल. तेव्हा आता सिंधूला असं ब्लॅकमेल केल्यामुळे सिंधू न घाबरता तिला उत्तरं देत असते आणि म्हणते की मी कधीही खचत नसते, मी हारत नसते. त्यामुळे तू माझ्यावर किती आघात कर मधुर, आणि मी तुला हरवणारच. त्यामुळे मधूचा अजून संताप होत असतो. तर ते गुंड आता सिंधूच्या डोक्याला पिस्तूल लावूनच उभे असतात. त्यानंतर मधूही त्या गुंडांना म्हणते की ती पिस्तूल माझ्याकडे द्या आणि तुम्ही गाडीमध्ये अजून राघव आहे का याचाही शोध घ्या. तेव्हा आता ते गुंड गाडीकडे जातात आणि पाहत असतात की राघव आतमध्ये आहे का, पण गाडी रिकामी असते. तेव्हा मधू म्हणते की काय गं सिंधू, तू एकटी कधीपासून फिरायला लागली? तुझा राघव नाही आहे का तुझ्याबरोबर? तेव्हा आता कुठे लपून ठेवला आहेस तुझ्या राघवला? आमची भीती वाटते का तुला? आम्ही पाहू म्हणून राघवला घरात लपून ठेवलेला आहेस का? असं मधुराणी सिंधूला विचारत असते. आणि सिंधू मात्र एकही शब्द म्हणत नाही. तेव्हा आता नेमकंच तिथे आता राघव घरी हा विचार करत असतो की सिंधू तर गेलेली आहे पुरावे शोधायला, पण त्या मधुराणीने अचानक काही प्लॅन केला आणि आपली सिंधू जर संकटात पडली तर? त्यापेक्षा अजूनसुद्धा त्या मधुराणीचा खडा भरलेला आहे. आपण जाऊयात आणि तिचा भांडा फोडूया. तेव्हा राघव आता राजेश्री आणि रुक्मिणीला पण तयार करतो. रेश्मासुद्धा असते. सर्वजण आता ते निघालेले असतात की सिंधू आता मधुराणीकडे गेलेली आहे, तर आपण सुद्धा जाऊयात. तिला जर काही धोका असला तर जीवाला तिला वाचवता तरी येईल, असं म्हणून सर्वच निघतात. तर मग प्रेक्षकांनो, आता इकडे सिंधू
तर प्रेक्षकांनो आता मधुराणी तीच पिस्तूल आता सिंधूच्या डोक्याला लावते आणि म्हणते की काय का तू मला हरवायला निघालीस का? तुला काय वाटलं तू मला मारशील? एवढी हुशार झाली आहेस का तू? अगं पण तुझ्या एक पाऊल मी नेहमी पुढेच असते. मला असं कुठेतरी फील झालं होतं की तू मला हरवशील, पण नाही सिंधू, शेवटी मीच जिंकलेली आहे. मग आता राघवला माझ्या समोर आण, लवकरात लवकर सांगू राघवला कुठे ठेवलेलं आहे असं पुन्हा धमकावत सिंधूच्या डोक्याला तिने गण लावलेली असते. आणि त्यामुळे सिंधू म्हणत असते की माझं उत्तर तुला सांगून झालंय की राघव कुठे मला माहिती नाहीये. तेव्हा आता सिंधू त्या झटपटीमध्ये मधूच्या हातातली गण उचलते आणि मधूच्याच कानाला डोक्याला लावते. त्यामुळे आता मग सिंधू म्हणते की तू माझा जीव घ्यायला निघाली आहेस का? पण मी ही तितकीच कमी नाहीये, मी सुद्धा तुझ्याबरोबर लढू शकत आहे. तेव्हा आता तू खरं मला सांग की तू जिवंत असताना बाहेर असं का सांगितलंस आणि मला काही प्रश्नांची उत्तर हवे ते सुद्धा तुला द्यावे लागतील. पण मग इकडे मधू वेगळ्याच याच्यात असते, ती काहीही म्हणत असते. आणि मग इकडे आता मधूच्या डोक्याला पिस्तूल लावल्यामुळे मागून आता मधूचा मामा येतो आणि सिंधूच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि म्हणतो की आता काय करशील? टाकला ना स्वतःचा जीव भांड्यात, असं म्हणून आता सिंधूला घाबरत असतात ते मामा आणि म्हणतात की काय ग सिंधू, तुला असं वाटतं ना की नेहमी नेहमी तू जिंकणार, पण आता हा मामा मधूचा मामा तुला काही जिंकू देणार नाहीये, त्यामुळे तू खोट्या आश्वासनावर अवलंबून राहू नकोस. आज तुझी कोणी सुटका करायला येणार नाहीये. तेव्हा आता मधू म्हणत असते की हो बरोबर म्हणालात मामा तुम्ही, या सिंधूची मी इतक्या सहजासहजी सुटका करणार नाहीये. पण मला काय वाटतं राघवला जर समोर आणायचं असेल ना तर आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. तेव्हा तर श्रीकांतला म्हणत असते की त्या गुंडांकडे चाकू आहे ना, तो चाकू माझ्याकडे दे. तेव्हा आता त्या गुंडांकडचा चाकू मधू हा श्रीकांत हा मधूच्या हातामध्ये देतो आणि त्यामुळेच आता मधू खूप खुश होते आणि म्हणते की आत्ताच बघते मी, सिंधू तुला बघायचं आहे ना तुझा राघव नाही ह्या जगामध्ये, मग आता तुला काहीतरी मी इजा पोहोचवते ह्या चाकूने आणि मग मला पाहायचं आहे की कसा तुला राघव वाचवायला येतो की नाही ते. तेव्हा आता मधुराणी जोरात आता सिंधूच्या तेव्हा आता मधू आणि सिंधूला म्हणत असते की तुला काय साध्य करायचं, तुझ्या मुलांना तुझ्या नवऱ्याला घेऊन तुला काय जायचं आहे तिकडे बाहेर देशामध्ये. तेव्हा आता तुझा जर असा प्लॅन असेल तर मी तो पूर्ण होऊ देणार नाही, असं आता स्पष्टपणे मधू ही सिंधूला सांगत असते. तर प्रेक्षकांना इकडे सिंधूला आता खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता मधूने तिच्या डोक्यावर गन पकडलेली असते तर दुसऱ्या बाजूने श्रीकांतने सुद्धा सिंधूच्या डोक्याला गन लावलेले असते आणि ते दोघंही म्हणत असतात की आज तुझा खेळ खल्लास होणार आहे सिंधू, आज तुला कोणी वाचवायला येणार नाही. ती आता चाकूनेच मधू आता ही सिंधूच्या हातावर जखम ओढते, कारण ते चाकूने तिच्या हातामधून रक्त यायला लागतं आणि त्यामुळे सिंधू खूप घाबरते. मग मधू आता म्हणते की हा राघवला हात दाखवून दे तू, आता मला बघायचं आहे की राघवला तुझी ही जखम पाहून तर इथे यायला भेटते की नाही, की तो इग्नोर करतो एवढं फक्त मला कन्फर्म करायचं आहे. तेव्हा आता ती फोटो काढून राघवच्या मोबाईलवर पाठवते आणि राघव आता पूर्ण फॅमिलीसोबत इथे पोहोचलेला असतो. तेव्हा तो उतरल्या सिंधूला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि लगेच ते दोन गुंड येऊन राघवला मारू लागतात. तेव्हा तेवढ्या सगळ्या झटापटीमध्ये सिंधूला पळून जाण्याचा प्लॅन आता सक्सेस होणार का, हेच आपल्याला पाहायचे. प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नाची बेडी. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे तुम्हाला रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.